त्या रात्रीचा अनुभव आजही अंगावर काटा आणतो. मी नाव सांगत नाही, कारण अजूनही मला भीती वाटते. पण जे काही माझ्यासोबत कात्रज फाट्यात घडलं ते खोटं नाही. त्या दिवशी काम संपायला उशीर झाला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना डोकं थोडं जड वाटत होतं, पण घरी जायचंच होतं. मी कात्रजला राहतो म्हणून गाडी काढली आणि सरळ घाटाच्या दिशेने निघालो. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. रस्ता ओळखीचा, त्यावर दिवे लुकलुकत होते. अधूनमधून ट्रक जात होते. पण जसजसा घाट चढायला लागलो तसतसा रस्ता शांत होत गेला आणि अचानक एक विचित्र शांतता पसरली. ना हॉर्न, ना गाड्यांचा आवाज, फक्त माझ्या गाडीचा आवाज आणि कधीकधी येणारा वाऱ्याचा हुंकार. मी गाडी थोडी स्लो केली. मनात काहीतरी खटकत होतं. तेवढ्यात टक टक काचेला कोणीतरी हलकंसं ठोकल्यासारखा आवाज आला. मी घाबरलो. इकडे तिकडे पाहिलं, पण कोणीच नव्हतं. कदाचित फांदी लागली असेल, मी स्वतःलाच समजावलं. गाडी पुन्हा पुढे नेली. पण काही सेकंदातच टकटक. यावेळी आवाज जरा जोरात होता. मी पटकन ब्रेक दाबला. हृदय जोरात धडधडत होतं. गाडी थांबवून बाहेर पाहिलं. अंधार, पूर्ण काळोख. रस्त्याच्या कडेला झाडं होती, पण ती हालतही नव्हती. कोणी आहे का? मोठ्याने विचारले. उत्तर नाही, फक्त शांतता. मी पटकन काच वर केली आणि गाडी पुन्हा सुरू केली. गाडी सुरू होत नव्हती. मी प्रयत्न करत होतो, एकदा, दोनदा, तीनदा, पण काहीच नाही. घाम फुटायला लागला. मोबाईल काढला, नेटवर्क नव्हतं. आता मात्र भीतीने हात थरथरायला लागले. तेवढ्यात रस्त्याच्या थोडं पुढे काहीतरी हलताना दिसलं. मी डोळे बारीक करून पाहिलं. एक सावली हळूहळू हलत होती. ती माझ्याकडे येत होती. मी श्वास रोखून पाहत होतो. ती जवळ येऊ लागली आणि मग मला दिसलं. ती एक स्त्री होती. लांब केस असणारी, पण तिचा चेहरा दिसत नव्हता आणि ती अगदी संथ चालत होती. मी चिजलो. इतक्या रात्री या घाटात एकटी? ती माझ्या गाडीसमोर येऊन थांबली. तिचं डोकं खाली होतं. मी काच थोडी खाली केली. मॅडम, काही मदत हवी आहे का? मी कसंबसं विचारलं. ती काहीच बोलली नाही. फक्त डोकं हळूच वर केलं आणि माझ्या अंगातून जीवच गेला. तिचा चेहरा नव्हताच. डोळे नव्हते, नाक नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त एक काळी पोकळी. मी किंचाळणार इतक्यात ती अचानक गायब झाली. मी डोळे चोळले. काहीच नव्हतं. मी वेडा झालोय का? मी स्वतःशीच बोललो. तेवढ्यात गाडी स्वतःहून सुरू झाली. मी विचारही केला नाही. सरळ एक्सलेटर दाबला. गाडी वेगाने पुढे धावू लागली. जसं मी पुढे गेलो, मला रस्त्याच्या बाजूला एक अपघात झालेली गाडी दिसली. काच फुटलेली, दार वाकलेलं. मी गाडी स्लो केली. कोणी जखमी असेल तर मदत करावी म्हणून, पण गाडी पूर्ण रिकामी होती. कोणीच नव्हतं. आणि अचानक त्या गाडीचा हॉर्न आपोआप वाजू लागला. मी घाबरून मागे पाहिलं. कोणीही नव्हतं. हॉर्न बंद झाला. मी पुढे निघालो, पण आता माझं लक्ष सतत रिअर मिररवर होतं. आणि मग मी जे पाहिलं ते आजही विसरू शकत नाही. माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं. मी ब्रेक मारला. हृदय थांबेन असं वाटत होतं. हळूच मागे पाहिलं. कोणीच नव्हतं, पण मिररमध्ये अजूनही दिसत होतं. तीच स्त्री, चेहरा नसलेली. मी घाबरून डोळे बंद केले.
पुन्हा उघडले. कोणीच नव्हतं. मी पूर्ण वेगात गाडी चालवायला लागलो. माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता, फक्त घरी पोहोचायचं. पण घाट संपतच नव्हता. रस्ता लांबतच होता. जणू मी एका लूपमध्ये अडकलो होतो. तेवढ्यात समोर अचानक एक माणूस आला. मी जोरात ब्रेक मारला. गाडी थोडक्यात थांबली. तो माणूस हळूहळू माझ्याकडे चालत आला. मी काच खाली केली. कुठे जातोयस? त्याने विचारलं. त्याचा आवाज खूप विचित्र होता. जणू 2-3 आवाज एकत्र बोलत होते. मी काही बोललो नाही. तो हसला आणि म्हणाला, ती तुला सोडणार नाही. माझं रक्त गोठलं. कोण? मी विचारलं. तो काही बोलला नाही, फक्त बाजूला झाला. मी लगेच गाडी पुढे नेली. आता मी रडायला लागलो होतो, भीतीने, थकव्याने. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर कॉल आला. आई नाव फ्लॅश होत होतं. मी लगेच उचलला. हॅलो आई. पण दुसऱ्या बाजूला आई नव्हती. तोच आवाज, ती तुझ्या मागे आहे. मी फोन फेकून दिला. आता मी पूर्णपणे कोलमडलो होतो. अचानक गाडी बंद पडली. यावेळी पूर्णपणे. मी काहीही केलं तरी सुरू होत नव्हती. आणि मग गाडीचं दार आपोआप लॉक झालं. मी लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते अडकलेलं होतं. काच खाली जात नव्हती. मी अडकून पडलो होतो. तेवढ्यात मागच्या सीटवरून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी हळूहळू मागे वळलो, तर ती तिथे होती, खूप जवळ. तिचा चेहरा माझ्या अगदी समोर. त्या काळ्या पोकळीतून काहीतरी बाहेर येत होतं, जणू धूर किंवा सावली. ती माझ्या चेहऱ्याकडे झुकली. मी डोळे घट्ट बंद केले. देवा वाचव, मनात म्हणालो. आणि अचानक कोणीतरी जोरात दार ठोकलं. मी डोळे उघडले. बाहेर 2 माणसं उभी होती. ट्रक ड्रायव्हर दिसत होते. मी पटकन दार उघडलं. दार उघडलं गेलं. मी बाहेर पडलो. घामाने भिजलो होतो. काय झालं? त्यांनी विचारले. मी काही बोलू शकलो नाही. फक्त मागे पाहिलं. गाडीमध्ये कोणीच नव्हतं. सगळं नॉर्मल, जणू काही घडलंच नाही. त्यांनी मला पाणी दिलं. मी थोडा सावरलो. त्यांनी गाडी चेक केली. काही प्रॉब्लेम नाही आहे, ते म्हणाले. गाडी एकदम सुरू झाली. मी काहीही न बोलता तिथून निघालो. घरी पोहोचलो. आईने दरवाजा उघडला. किती उशीर झाला, फोन का नाही उचलला? ती म्हणाली. मी काही बोललो नाही, फक्त आत गेलो. त्या रात्री मला झोप लागली नाही. सकाळी उठलो आणि माझ्या हातावर एक खून दिसली. बोटांचे ठसे, जणू कोणीतरी घट्ट पकडलं होतं. मी घाबरलो. आईला दाखवलं. ती म्हणाली, काही नाही, झोपेत झालं असेल. पण मला माहीत होतं ते झोपेत झालेलं नव्हतं. आणि अजून एक गोष्ट, त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा कात्रज घाटातून जातो, मला नेहमी रिअर मिररमध्ये ती दिसते. कधी दूर, कधी अगदी जवळ. आणि तिचा तो काळा चेहरा माझ्याकडे पाहत जणू सांगत असतो, मी अजून इथेच आहे.